पण इथे युविकाला मात्र शॉक बसला. आधी US ला गेलाय आणि त्याने एका शब्दाने पण मला सांगितलं नाही. ती शून्यात बघत बसली होती. म्हणजे तो आठवडाभर नसणार आहे. आठवडाभर ती त्याला पाहू शकणार नव्हती. तिला आठवलं की तो बोलला होता की आत्ता ह्या क्षणापासून मी तुम्हाला नाही दिसणार. ओ गॉड, म्हणजे खरंच तो आता पूर्ण आठवडा मला नाही दिसणार. तिचे तर डोळेच पाणावले. आता पुढे तिला आता तिथे बसून राहणं पण असह्य झालं होतं. तिला वाटलं होतं की तो कुठे बाहेर गेला असावा आणि रात्री खरी परत येणार असेल. पण नाही, तो तर चक्क दुसऱ्या देशात निघून गेला होता. US ला गेला होता. म्हणजे खरंच माझ्यामुळे तो असा तडकाफडकी निघून गेला असेल का? म्हणजे मी काल खूप जास्त हर्ट केलं का त्याला? पण असं का करेल तो? त्याचा काय संबंध माझ्याशी? तो तर बोलतही नाही माझ्याशी. मग का असा वागतोय? तिला आता रडूच येत होतं, पण तरी स्वतःला सावरलं तिने आणि ती आत निघून गेली. ती तिच्या बेडरूममध्ये जातच होती की इतक्यात तिला लिव्हिंग रूममध्ये बसलेल्या आजी आणि प्रतीक्षा ह्यांचं बोलणं कानावर पडलं. प्रतीक्षा, हा पनीर टिक्का आजच कसा गेला ग अनुकडे? तो तर परवा जाणार होता ना? आजीने प्रतीक्षाला विचारलं. हो आई, पण काय माहीत, रात्रीच अर्जंटली आज पहाटेचे तिकीट्स बुक केले त्याने आणि निघून गेला. मी विचारलं देखील त्याला, पण तरी काही बोलला नाही तो, प्रतीक्षा बोलल्या. बरं ठीक आहे, जाऊ दे, तेवढाच अनुला पण बरं वाटेल, आजी बोलल्या. त्यावर प्रतीक्षा पण हसल्या आणि आत निघून गेल्या. इथे युविकाने त्यांचं सगळं बोलणं ऐकलं होतं आणि त्यावरून तिला एव्हाना कळलं होतं की तिच्यापासूनच दूर राहायचं होतं, म्हणूनच तो US ला निघून गेला. तसं तिला अजूनच वाईट वाटलं. पण आता पूर्ण आठवडा त्याला भेटता येणार नाही, त्याच्याशी बोलता येणार नाही, म्हणून ती अजूनच अस्वस्थ झाली. तिने घड्याळात पाहिलं तर आता रात्रीचे 11:30 वाजले होते. म्हणजे तिथे US ला नक्कीच सकाळचे 9 वाजले असतील. फोन करून बघू का मी? तिने स्वतःलाच प्रश्न केला. पण नको, इतक्या रात्री कॉल नको करायला. आणि असंही मी सकाळी पण त्याला कॉल केला होता. मग का नाही घेतला त्याने माझा कॉल? आणि कॉलबॅक पण नाही केलं? राहू दे तसंच, सडू कुठला. मला पण काहीच फरक नाही पडत. ओके, असंही गेलासच तर सगळ्यांना सांगून गेलास, पण फक्त मला एकटीला नव्हतं माहिती. हाऊ मीन यू आर, ती आता त्याला दूषणे देत होती. शेवटी त्याला दुनियेभरचं कोसून ती पण झोपून गेली. इथे आदित्य US ला त्याच्या बहिणीकडे म्हणजेच अनुकडे पोहोचला होता. हा पण त्याच्या प्लॅनचाच एक भाग होता. फक्त 2 दिवसांनी तो प्लॅन इम्प्लिमेंट करायचा होता, एवढंच. पण काल युविकाशी भांडण झाल्यानंतर त्याने हा प्लॅन लगेचच इम्प्लिमेंट केला होता. त्याला पण असं तिच्यापासून आता एक क्षणही दूर राहवत नव्हतं. पण जोपर्यंत ती कन्फेस करत नाही की तिचंही त्याच्यावर प्रेम आहे, तोपर्यंत तरी तो आता मोकळा श्वास घेऊ शकत नव्हता. कारण स्वतःचं प्रेम असं कोणावरही तो थोपवू शकत नव्हता. त्याला स्वतःला पण आश्चर्य वाटत होतं की तो खरंच तिच्या प्रेमात पडलाय. पण ह्या फिलिंग्स खूपच छान वाटत होत्या त्याला. इतके दिवस खूप सुंदर मुली त्याच्या आजूबाजूला फिरायच्या, तो पण त्यांना एंटरटेन करायचा. पण आत्ता जे युविकाबद्दल त्याला वाटत होतं तसं ह्याआधी कधीच कोणत्याच मुलीसाठी वाटलं नव्हतं. ती हसते तेव्हा आपोआप आपल्या चेहऱ्यावर स्माईल येते. ती दुःखी असते तेव्हा आपण पण उदास होतो. तिला त्रास झाला तर आपला पण जीव कासावीस होतो. हे सगळं काय आहे? कदाचित हेच तर खरं प्रेम नसेल. त्याच्याच मनाने त्याला कौल दिला होता. आणि आत्ता तर तिच्यापासून दूर जाऊन फक्त 1 दिवसच तर झालाय, तरीसुद्धा ती आसपास नाही आहे म्हणून मी उदास आहे. मग हे अजून काय आहे? प्रेमच तर आहे, तो स्वतःलाच समजावत होता. आणि आता त्याला हे पुरेपूर पटलं होतं की तो त्या चष्मिसच्या प्रेमात पडलाय. त्याच्या चेहऱ्यावर आता एक स्माईल आली होती. सकाळी युविका लवकर उठली आणि तिचं आवरून ती खाली गेली. पण आज नेहमीसारखी आनंदी नव्हती ती. भले रात्री तिचं आदित्यला कोसून झालं होतं, पण आता पूर्ण आठवडा तो दिसणार नाही ह्या विचारानेच तिला अस्वस्थ वाटू लागलं होतं. तो फक्त समोर असला असता तरी बास होतं तिच्यासाठी. मग तो तिच्याशी बोलो अगर न बोलो, त्याचं आसपास असणं मॅटर करत होतं तिला. पण आता तर तो नजरेसमोरच नव्हता.
म्हणून अपसेट झाली होती ती. तिला आज तो नसताना ऑफिसला जायला पण कंटाळा आला होता. तरी कसंबसं मनाला आवर घालत ती ऑफिसला गेली. ऑफिसमध्ये पण तिची अवस्था काही वेगळी नव्हती. फक्त यंत्रवत काम करत होती ती. प्रत्येक वेळी त्याच्या केबिनकडे लक्ष जात होतं तिचं. पण तो आत नसणार ह्या विचारानेच तिला दुःख होत होतं. त्याला फोन करायची खूप इच्छा होत होती तिला. पण त्याच्यावर राग होता ना मॅडमचा, तिचा फोन न उचलल्याचा आणि तिला कॉलबॅक न केल्याचा. म्हणून मग तिने त्याला कॉल केलाच नाही. शेवटी स्वतःला कामामध्ये बिझी करून घेतलं तिने. तशाने तरी त्याचे मनात येणारे विचार येणार नाहीत असं वाटत होतं तिला. आता आदित्यला US जाऊन 3 दिवस होत आलेले. ह्या दिवसात तिने त्याचा आवाज ऐकला नव्हता की त्याचा चेहरा पण बघितला नव्हता. तिने स्वतःला तर अडवलं होतं त्याला फोन करण्यापासून. पण त्यानेसुद्धा ह्या 3 दिवसात तिला एकदाही फोन केला नव्हता. पण आत्ता त्याचा राग येण्यापेक्षा त्याच्याशी बोलणं महत्त्वाचं वाटत होतं तिला. जणू आत्ता जर त्याचा आवाज आपण ऐकला नाही तर कदाचित आपण जिवंत नाही राहू शकू असं थोड्या वेळासाठी वाटलं तिला. इतकी डेस्पिरेट झाली होती ती त्याच्याशी बोलण्यासाठी. शेवटी स्वतःचा राग आणि इगो बाजूला ठेवून तिने त्याचा नंबर डायल केला. आता रिंग जात होती आणि नेहमीप्रमाणे तिचे हार्टबीट्स फास्ट झाले होते. तिने फोन कानाला लावला होता आणि डोळे गच्च मिटून घेतले होते. पण त्याने फोन रिसीव्ह केलाच नाही. तिने कानावरचा फोन काढला आणि एकदा स्क्रीनकडे पाहिलं तर फोन कट झाला होता. तिला आता खूपच रडू येत होतं. तिने रागानेच फोन तिच्या डेस्कवर आपटला आणि त्या डेस्कवरच डोकं ठेवून रडू लागली ती. तिचा डेस्क बाकीच्या एम्प्लॉईजपासून दूर होता, त्यामुळे बाकीच्यांच्या कोणाच्याच हे लक्षात आलं नाही. पण तो मात्र तिलाच बघत होता त्याच्या लॅपटॉपवर. तो जेव्हापासून गेला होता तेव्हापासून क्षणाक्षणाला त्याची नजर तिच्यावर होती. पण आत्ताची तिची कंडिशन बघून त्यालाच वाईट वाटत होतं, कारण तो नव्हता बघू शकत तिला असं त्रासात. पण थोडे दिवस तिला त्रास द्यायचा होता आणि तिला त्रास झाल्यामुळे स्वतःला होणारा त्रासही सहन करायचा होता. म्हणून त्याने तिचा फोन उचलला नव्हताच. त्याला अजून अस्वस्थ करायचं होतं तिला, जेणेकरून तिच्या मनातल्या भावना तिच्या ओठांवर येतील. बास, थोडे दिवसच तुला त्रास देईन मी शोना. त्यानंतर तू दिलेला सगळा त्रास मी हसत हसत सहन करेन. मला त्रास देण्याचा अधिकार फक्त तुला असेल डिअर, तो स्वतःशीच बोलला. युविका आता वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झाली. रडून रडून डोळे लाल झाले होते तिचे. पण मग तिने तिचा चष्मा त्यावर चढवला म्हणून कोणाला कळलं नाही. ती आता ऑफिसमधून घरी जाण्यास निघाली. ती आता घरी आली होती. तिने पाहिलं तर लिव्हिंग रूममध्ये खूप सारे पाहुणे बसले होते. ती जास्त कोणाला ओळखत नव्हती. असंही तिचा आज मूड खूपच जास्त लो होता आणि तिला वाटलं की असतील इनामदारांचे कोणी पाहुणे, म्हणून तिने तिथे लक्ष दिलंच नाही आणि सरळ समोर बघून ती तिच्या रूममध्ये जाऊ लागली. पण इतक्यात तिला आकांक्षांनी आवाज दिला, युविका, अगं बाळा इकडे ये. तशी वर जाणारी युविकाची पावलं जागीच थबकली आणि ती चेहऱ्यावर कसंनुसं स्माईल करत तिकडे पोहोचली. तेव्हा तिने पाहिलं तर समोर अनय आणि त्याची फॅमिली बसली होती. ही युविका, तुम्ही ओळखत असाल हिला, म्हणजे साखरपुड्यात पाहिलं असेल. माझी भाची आहे, पण आत्ता ह्या घरची होणारी सून आहे, आकांक्षा हसून बोलल्या. पण त्यावर युविकाने मात्र कशीनुशी स्माईल दिली आणि समोरच्यांना हात जोडून नमस्कार केला. अरे वा, म्हणजे एक मुलगी जाईल तर दुसरी घरात येणार तुमच्या लक्ष्मीच्या रूपाने. अनयचे वडील पण हसून बोलले. हो तर, आमची एक लक्ष्मी तुमच्या घरी जाईल आणि दुसरी लक्ष्मी कायमची आमच्या घरी येईल, आकांक्षा बोलल्या. त्यावर सगळ्या जणांनी हसून माना डोलावल्या. थोडा वेळ बसून मग अनय आणि त्याची फॅमिली निघून गेले. ते जसे निघून गेले अक्षता धावतच युविकाच्या रूममध्ये आली. युविका मात्र तोंड पाडून बाल्कनीमध्ये बसली होती. खाली तिच्या लग्नाबद्दल तिची आत्तू किती एक्सायटेड आहे हे तिला दिसत होतं. पण तिच्या मनात मात्र भलतंच युद्ध सुरू होतं. प्रकर्षाने आदित्यपासून लांब राहायचा प्रयत्न करत होती ती, पण नव्हतं होत तिच्याने. नुसती घुसमट होत होती तिची आतल्या आत. तिचं मन आदित्यकडे धाव घेत होतं. मनाला पटलं होतं की तो खूप केअरिंग आहे, दुसऱ्यांची रिस्पेक्ट करणारा आहे, तो फेक नाही आहे.
पण तिची बुद्धी काहीतरी वेगळंच सांगत होती की तो मुलगा चांगला नाही आहे. ही इज अ प्ले बॉय. ही इज रेपिस्ट. ओ गॉड, मी तर वेडी होऊन जाईन आता विचार करून करून. तिने डोकं गच्च पकडून घेतलं होतं तिचं. हे युवी, काय झालं तुला? अक्षताने तिला असं डोकं पकडलेलं बघून काळजीने विचारलं. हं? नाही, कुठे काय? युविका आता सरळ उठून बसली होती, स्वतःला सावरत. अगं, मी घाबरलेच. तू अशी डोकं पकडून बसली होती म्हणून, अक्षता बोलली. नाही अगं, थोडं डोकं दुखत होतं, बास, बाकी काही नाही, युविका कसंबसं बोलली. ओके, ऐक ना, तुला माहिती आहे अनय आणि त्याची फॅमिली का आली होती इथे? अक्षताने विचारलं तशी युविकाने नाहीमध्ये मान हलवली. अगं, अनयच्या मम्मी पप्पांची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे परवा. त्याचीच पार्टी आहे त्यांच्या घरी. त्याचं इन्व्हिटेशन द्यायला आले होते ते. अक्षता खूपच एक्सायटेड होत बोलली. अरे वा, मस्तच अगं, खूप एन्जॉय कर हा अनयसोबत. युविका पण खुश होत बोलली. हो, ते तर मी करेनच, पण मी काही एकटीच नाही जाणार आहे. आपल्या पूर्ण फॅमिलीला इन्व्हाइट केलं आहे त्यांनी, सो आपण सगळेच जाणार आहोत, अक्षता बोलली. अगं, मी काय करणार आहे तिथे येऊन? तुम्ही जा, मी घरीच थांबेन, मला बोर होतंय पार्टीमध्ये, युविका बोलली. अगं, दादा पण येणार आहे, मग त्याच्यासोबत तू नको का? अक्षताने विचारलं. आता त्यावर युविका काय बोलणार होती? तिला त्याच्यासोबतच तर जायचं नव्हतं तिथे. एकतर आधी पण तिथे नसणार होता, मग थोडीच तिचं मन तिथे लागणार होतं. पण अक्षताला विचारू की नको विचारू असा विचार करत तिने शेवटी अक्षताला विचारलंच. अक्षू, कोण कोण येणार आहेत का पार्टीला? म्हणजे तुझा आदी ब्रो पण येणार आहे का? युविकाने विचारलं, पण मनातच बोलू लागली की अक्षताने हो म्हणू दे. अगं, तो कुठे आहे इथे? तो तर US ला आहे ना, आणि तो अजून 4 दिवसांनी येणार आहे, म्हणून त्याला कुठे पार्टी एन्जॉय करायला मिळणार आहे? अक्षता बोलली तसा युवीचा चेहराच पडला. इतक्यात अक्षताचा फोन वाजला. आदी ब्रो कॉलिंग येत होतं त्यावर. आधीचा व्हिडिओ कॉल होता. हे युवी, हे बघ, ब्रोला तर 100 वर्ष आयुष्य आहे. अक्षता तिच्या स्क्रीनवर झळकणारा त्याचा फोटो युविकाला दाखवत बोलली. पण त्याचा फोटो बघूनच इथे तिच्या मनात मात्र कालवाकालव झाली. त्याचा फोन येतोय. ओ गॉड, तिचेच हार्टबीट्स खूपच फास्ट झाले. इतक्यात अक्षताने कॉल रिसीव्ह केला. हे हाय ब्रो, अक्षताने त्याचा कॉल रिसीव्ह करत विचारलं. आय एम गुड अँड यू, त्याने विचारलं. मी टू फाईन ब्रो. अनुताई, जीजू आणि अबीर ते कसे आहेत? अक्षताने विचारलं. सगळे मस्त आहेत. बाय द वे, मी ऐकलं की आज अनय घरी आला होता. आधीने विचारलं तसे तिचे गाल झरझर गुलाबी झाले. ओ माय गॉड, माझ्या बहिणीला लाजता पण येतं का? तो पुन्हा तिला चिडवू लागला. ब्रो, तू पण मला चिडवणार आहेस का आत्ता? अक्षता गाल फुगवून बोलली. तसा तो हसला. ब्रो, तुला तर अनयने कॉल केला होता, माहिती आहे मला. तू पण येणार आहेस ना पार्टीमध्ये? अक्षताने विचारलं. अगं अक्षू, खरंच मी येणार होतो, पण आता इथे आहे ना US ला, मग कसं जमणार आहे मला? मी पुढच्या 4 दिवसांनी इंडियामध्ये येणार आहे, पण पार्टी त्या आधीच आहे ना, मग नाही जमणार मला. मी फोन करून अंकल आंटींना विश करेन, तो बोलला. त्या दोघांच्या गप्पा रंगल्या होत्या आणि युविका सगळं ऐकत होती. तो येणार नाही हे ऐकून तिचा चेहराच पडला, पण त्याचा आवाज ऐकूनच तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली होती. पण आत्ता त्याला बघण्याची खूप जबरदस्त इच्छा होत होती तिला. परंतु अक्षता अपोजिट साईडला बसल्यामुळे तिला तो दिसत नव्हता. पण आत्ता मात्र त्याला बघितल्याशिवाय चैन पडणार नव्हतं तिला. शेवटी ती उठली आणि हळूहळू अक्षताच्या मागे जाऊ लागली. ती अक्षताच्या फोनमध्ये बघत होती, पण अजून तरी तिला तो नजरेस पडला नव्हता. पण ती अक्षताच्या मागे पोचण्याच्या आधीच तो बोलला. हे अक्षू, मला दुसरा कॉल येतोय, चल बाय, टेक केअर, तो बोलला आणि फोन ठेवून दिला त्याने. पण इथे थोड्याकरता ती त्याला बघण्यापासून वंचित राहिली होती. ती त्याला पाहणारच होती, पण त्याआधीच त्याने फोन कट केला होता. तिला तर भयंकर दुःख झालं होतं. त्याहीपेक्षा राग आला होता त्याचा, म्हणजे ती आता त्याला पाहू शकली नव्हती. आणि दुसरं म्हणजे तिने इतक्यांदा फोन करूनही त्याने तिला कॉल केलाच नव्हता. अक्षूला कॉल करायला वेळ मिळाला होता त्याला,
पण तिचा कॉल उचलायला नव्हता वेळ साहेबांकडे, म्हणून अजूनच चिडली होती ती. पण इथे त्याने मात्र तिला मागून येताना पाहिलं होतं आणि म्हणूनच त्याने पटकनच कॉल कट केला होता, कारण कोणत्याही परिस्थितीत त्याला तिच्या समोर यायचं नव्हतं. अजून तिला त्याच्यासाठी तरसवायचं होतं त्याला. असं करावं लागणारच होतं त्याला, नाहीतर सगळ्या प्लॅनवर पाणी फिरलं असतं. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.